हॅलो. तर हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आम्ही चाललो आहे. इथं एक सुपर मार्केट आहे. आम्हाला काहीतरी किराणा माल खरेदी करायचा होता. घरातलं थोडंफार सामान संपलं होतं, तर आम्ही चाललो आहे किराणा माल खरेदीसाठी कॉफलँडला. कॉफलँडला नावाचं इथं मोठं सुपर मार्केट आहे. जर्मनीमध्ये ॲक्च्युली कोणताही तुम्हाला किराणा माल घ्यायचा असेल तर इथं इंडियासारखे छोटे छोटे शॉप्स नसतात. इथं असे सुपर मार्केट असतात जसं आपल्याकडे डी-मार्ट वगैरे असतं तसं. मग तिथूनच सगळे लोक किराणा माल खरेदी करतात. तर आता मी कॉफलँडला चाललो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं असतं ते. बाय बाय. तर आम्ही आत्ता कॉफलँडला पोचलेलो आहे आणि इथं ना तुम्ही ज्या यूज केलेल्या बॉटल्स असतात, टिन्स असतात, ते रिटर्न करून त्याच्या बदल्यात पैसे मिळतात. मग आता आम्ही तशा आमच्याकडे ज्या बॉटल्स साठल्या होत्या त्या जमा करायला आलो आहे आणि बघूया आम्हाला किती पैसे मिळतात त्याचे. तर आम्ही आत्ता कॉफलँडला पोचलेलो आहे आणि इथं ना तुम्ही ज्या यूज केलेल्या बॉटल्स असतात, टिन्स असतात, ते रिटर्न करून त्याच्या बदल्यात पैसे मिळतात. मग आता आम्ही तशा आमच्याकडे ज्या बॉटल्स साठल्या होत्या त्या जमा करायला आलो आहे आणि बघूया आम्हाला किती पैसे मिळतात त्याचे. तर ह्याच्यावरती हे जे स्टिकर असतं ना, हे दिसायला लागतं. जर हे चेपलेलं असेल तर हे मशीन ॲक्सेप्ट नाही करत. त्याच्यासाठी आपण ठीक करायचं आधी आणि मग त्याच्यामध्ये बॉटल सोडायची. आता हे बघा मी बॉटल सोडते. आमच्या 3 बॉटल आधी गेल्या पण आम्हाला काहीच पैसे नाही भेटले कारण ते मशीन बंद झालं आहे. आता आम्ही दुसऱ्या मशीनवरती ट्राय करतो. आमच्या 3 बॉटल आधी गेल्या पण आम्हाला काहीच पैसे नाही भेटले कारण ते मशीन बंद झालं आहे. आता आम्ही दुसऱ्या मशीनवरती ट्राय करतो. त्यानंतर माझं ते सोड. तर हे बघा आम्हाला किती मिळाले. वरती 25 युरोचं रिसीट आहे आणि खाली 1.25 युरोचं रिसीट आहे. तर असे आम्हाला टोटल 1.5 युरो मिळाले बॉटल्स देऊन. आता ते रिसीट आम्ही इथं कॅश काउंटरला दिलं, बिलिंग काउंटरला, आणि तिच्याकडून हे 1.5 युरो घेतले. आता आम्ही हे 1.5 युरो हे कार्ट घेण्यासाठी यूज करणार आहे. हे कार्ट घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये पैसे सोडावे लागतात आणि मग असे हे कार्ट मिळते आपल्याला. आणि आपलं कार्टचं काम झालं आणि आपण कार्ट इथे जमा केली की आपल्याला ते आपला 1 युरो किंवा जे पण पैसे आपण त्या कार्टमध्ये घातलेले असतात ते आपल्याला परत मिळतात. ही लिफ्ट आहे. ॲक्च्युली कॉफलँड ना दोन मजली आहे. दुमजली कॉफलँड आहे हे सुपर मार्केट. हा खालचा मजला आहे आणि आता आम्ही वरती चाललो आहे, वरच्या मजल्यावरती. हे बघा खालचा मजला असा आहे. तिथं बिलिंग काउंटर्स आहेत समोर. याच्यामध्ये इथं पण असे फूडचे पॅकेट्स आहेत. आता आपण पोचलो वरच्या मजल्यावरती. इथं आपल्याला मी दाखवते तुम्हाला काय काय मिळतं इथं. फ्लावर्स, हे फ्रूट्सचा सेक्शन आहे. मी तुम्हाला दाखवते.
इथं ना खूप साऱ्या प्रकारचे फ्रूट्स भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि बरेच फ्रूट्स तर असे असतात की आपल्याला त्याचं नावसुद्धा माहीत नसते. जसं की हे फळ आता आम्ही कधी खाल्लेलं नाही आहे, त्यामुळं मला नाही माहिती आहे काय आहे नक्की. ह्या तर ब्लॅकबेरीज आहेत, ह्या माहीत असतील तुम्हाला. पण सहसा ही फळं ना इंडियामध्ये नाहीत भेटत. हे काय माहिती काय आहे याच्यावरती. किवी बेरीज आहेत ह्या. वॉटरमेलन बघा केवढं मोठं आहे. हे ॲवोकाडोज आहेत, किवीज, पायनॅपल, छोटे वॉटरमेलन्स. हे नाही माहिती काय आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स. आता हा बघा, हा आहे फ्लावर्सचं सेक्शन. इथं तुम्हाला खूप प्रकारचे वेगवेगळे फ्लावर्स दिसतील. तुम्ही डिरेक्टली बाय करू शकता हे फ्लावर्स. पण ना याची कॉस्ट खूप जास्त असते तसं. जसं की आता हा बघा, हा वाला जो बुके आहे ह्याचे 4 युरो, म्हणजे इंडियन रुपीजच्या प्रमाण जवळपास 360 रुपीजचा तो बुके होता जो आत्ता आपण पाहिला. आता हा आहे व्हेजिटेबल्सचा सेक्शन. इथं पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसतील ज्या तुम्ही इंडियामध्ये नाही बघत. जसं की हे आहे, हे आता काय, हे भोपळ्यासारखं तर वाटतंय, पण हे कलरफुल भोपळा आहे, कळत नाही नक्की काय. हा वेगळ्या प्रकारचा भोपळा आहे. आत्ता मी मॅगझिन्स आणि बघा हे व्हिडिओ कॅसेट्स आहेत, DVDs आहेत, त्या सेक्शनमध्ये आहे. हे कसं बॅम्बी मूवीज आहेत. आणि ह्या साईडला बघितलं तुम्ही तर हे मॅगझिन्स आहेत, मॅगझिन्सचा सेक्शन आहे पूर्ण. असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स आहेत इथं. जर्मन लोकांना ॲक्च्युली सॅलड पण खातात. तर ते लोक काय करतात की तुम्हाला कॉफलँडसारख्या सुपर मार्केटमध्ये किंवा अजून कुठेही तयार रेडीमेड सॅलडचे बाउल्स मिळतात. हे लोक ते डिरेक्टली खरेदी करतात आणि ते थंड असतं. बऱ्याचदा हे लोक थंडच खातात तसं. आणि ना हा सेक्शन मी पहिल्यांदाच बघते नव्यानं, कारण मी आले होते समरमध्ये आणि आता विंटर चालू होतो आहे. तर त्याच्यामुळं ना हे लोकांनी इथं हे वुलन काय बोलतात त्याला म्हणजे लोकरीचे धागे आहेत. कुणाला स्वेटर किंवा कानटोप्या किंवा अजून काही विंटर विअर विणायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांनी हे धागे अवेलेबल करून ठेवलेत की जेणेकरून लोकांनी स्वतः विणून यूज करतील. मग हा सेक्शन मी पहिल्यांदाच बघते. हा अजून एक ना मजेशीर सेक्शन बघायला मिळेल तुम्हाला जर्मन सुपर मार्केट्समध्ये. इथे ॲक्च्युली ना फ्रेम्स अवेलेबल आहेत आणि हे मशीन आहे, ह्याच्यातून तुम्हाला जे काही फोटोज हवे असतील त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. सो दॅट तुम्ही डिरेक्टली ती फोटोची प्रिंट काढून जी तुम्ही फ्रेम ह्यापैकी बाय कराल त्याच्यामध्ये घालू शकाल. तर असं मशीन आहे इथं प्रिंट काढण्यासाठी फोटोजचे. मी फिरते इकडं आणि अखिल शॉप करतो. त्याला लिस्ट बनवून दिली होती काय सामान खरेदी करायची आहे त्याची. त्याने ते सामान घेतलं आहे, तरी पण आम्ही बघतो अजून काय घेता येईल का असं. चला आता खालच्या सेक्शनमध्ये बघूया. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना की इथं कॉफलँडमध्ये ही इमारत 2 मजली आहे. कॉफलँड 2 मजली आहे. आता आपण वरच्या मजल्यावरती होतो आणि आता आपण चाललो आहे खालच्या मजल्यावरती. काय सामानं आहेत, काय वस्तू आहेत त्या खालच्या फ्लोअरला मिळतात, त्या घेऊया आपण. आम्हाला ना इथं मी खूप वर्षापासून लिंबू पाणी मध पिते सकाळी उठल्या
आणि इथं आल्यापासून लिंबू तर मिळतात, इथं असं काही लिंबू मिळत नाही असा प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे इथं डिरेक्टली असा लेमन ज्यूस मिळतो आपल्याला. प्युअर लेमन ज्यूस असतो, आपण तो डिरेक्टली यूज करू शकतो. तर मग आता आम्ही सुरुवातीला इथं आल्यापासून मी थोडे दिवस लिंबूच बाय करायचे, त्याच्यानंतर आम्ही हा लिंबू ज्यूस घ्यायला चालू केला. तर आता आम्ही लिंबू नाही खरेदी करत, डिरेक्टली ज्यूसच खरेदी करतो. आमची खरेदी झाली आहे. आता आम्ही बिलिंग काउंटरला उभे आहे. इथं ना स्वतः जर तुम्हाला लाईनमध्ये उभे राहायचं नसेल तर तुम्ही स्वतः पण बिल करू शकता. असे काउंटर्स असतात जिथे जाऊन तुम्ही स्वतः ज्या वस्तू घेतल्यात त्याचं बिल स्वतःच करू शकाल आणि स्वतः पे करू शकाल. इथे आमची खरेदी झाली आहे. आता आम्ही बिलिंग काउंटरला उभे आहे. इथं ना स्वतः जर तुम्हाला लाईनमध्ये उभे राहायचं नसेल तर तुम्ही स्वतः पण बिल करू शकता. असे काउंटर्स असतात जिथे जाऊन तुम्ही स्वतः ज्या वस्तू घेतल्यात त्याचं बिल स्वतःच करू शकाल आणि स्वतः पे करू शकाल. इथे साईडला ठेव. बेसिकली हा जो कोड आहे ना, हा स्कॅन करायचा आपल्याला याच्यावरती ठेवून. पेमेंट ना तिथं कार्ड पेमेंट. तर आता आपण स्वतः बिल केलं ना, इथून बाहेर पडण्यासाठी ह्या गेटमधून आपल्याला हे बिल स्कॅन करावं लागते. ओपन होतात आणि आपण बाहेर जाऊ शकतो. ते मगाशी आपण €1 दिला होता ना, तो आता हे आपण कार्ड रिटर्न केलं की ह्याच्यामधून बाहेर पडतो. आता शॉपिंग झालेली आहे. माझा पाय घसरला, त्याच्यावर त्या फरशीवरती कॅबेजचा पत्ता पडला होता, कोबीचा कवर, त्याच्यावर माझा पाय घसरला. बरं, आता शॉपिंग झालं आहे. आता आम्ही इथून बस पकडून घरी जाणार आहोत. मी तुम्हाला बसमध्ये चढल्यानंतर परत व्हिडिओ बनवते बस दाखवण्यासाठी तुम्हाला इथली. बाय. हा सिग्नल दिसतोय का तुम्हाला? इथं जर्मनीमध्ये जर लोकांना चालायचं असेल, रोड क्रॉस करायचा असेल तर आपण असं इंडियामध्ये कसं गाड्यांना हात दाखवून आपण रोड क्रॉस करतो तसं इथं नाही करू शकत. आता हा बघा, हा ह्युमनसाठी रेड सिग्नल आहे, म्हणजे आपण हा रोड नाही क्रॉस करू शकत. तर हा जेव्हा ग्रीन होईल तेव्हा आपण क्रॉस करू शकतो. तर आपण वाट बघूया हा कधी ग्रीन होतोय आणि मग आपण क्रॉस करूया. झाला. बस आली. आम्हाला बस पकडायची म्हणून आम्ही गडबड करतो.
आपला स्टॉप आला आणि आता आपण उतरतो. पडलेच ते मी. आता आपला स्टॉप आला आणि आता आपण उतरतो. पडलेच ते मी. पोचलो आपण बिल्डिंगमध्ये. आता आपण लिफ्टने वरती जाऊया आणि मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.